माझा अभ्यास सुरुवातीपासून कन्सिस्टंट होता. त्यामध्ये मी दररोज 7 ते 8 घंटे अभ्यास करायचो आणि या 7 ते 8 घंट्यामध्ये माझी इफेक्टिव्ह स्टडी 6 घंट्याची व्हायची. आता जे नेक्स्ट इयर मुलं जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी मी एवढंच सांगतो की तुम्ही जे वर्षभर अभ्यास करतात ते रेग्युलर करा. एक पर्टिक्युलर टाईम ठरवा प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा आहे आणि त्यानुसार वेळ द्या. तुम्ही जर कन्सिस्टंट केलं ना तुम्हाला लोड येणार नाही, कोणताच प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही. सर्व एव्हरेजमधल्या टीचिंगच्या बाहेरचं काही आलंच नाही. बायोलॉजीला स्पेशली जे क्लासमध्ये शिकवलं तेच होतं. मी पहिले 1-2 महिने जास्त करून NCERTवर फोकस नव्हतं केलं, कारण जे क्लासमध्ये शिकवलं ते घरी जाऊन वाचायचं आणि तेवढंच करायचं. पण त्यानं मार्क वाढत होते, पण वरचे जे 40 मार्क मला 310 ते 320 असे मार्क यायचे. पण जेव्हा तुम्ही सांगितलं पण NCERT पण वाचा, मग NCERT वाचल्यानंतर काही NCERTची जी लँग्वेज होती त्या लँग्वेजवर फोकस झाला आणि त्यामुळे मग मार्क 340-350 असे मार्क यायले होते शेवटला बायोमध्ये. परीक्षेला जाताना तर खूप भीती वाटायची, काय होईल काय नाही. पण एकदा जेव्हा हॉलमध्ये गेलो आणि पेपर हातात आला तर ती अशीच फिलिंग आली जसे आम्ही इथं कोचिंगमध्ये जे एक्झाम देतो सेम तीच फिलिंग आली. मग पेपर होऊस तर सर्व नॉर्मल वाटलं, काही प्रॉब्लेम आला नाही. पुन्हा पेपर झाल्यानंतर एवढं तर कळालं की 600 पर्यंत मार्क येतात. मग त्यानंतर खूप आनंदात आलो घरी, रिलॅक्स झालो. आम्ही थोडंसं बाहेर फिरलो आणि त्यानंतर रात्री मग मार्क वगैरे चेक केले. ज्यावेळेस 600 त्यावेळेस 650 वगैरे आले. मग आनंद झाला खूप. 650 आल्यावर